सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांनाही धन्यवाद दिले पाहिजे. सुषमाताई ह्या नक्की माझ्या बहिणीसारख्या आहेत, पण दिल्लीमध्ये त्या नरेश म्हस्केंना का भेटल्या हे देखील मला माहिती आहे. याचं उत्तर नरेश म्हस्के चांगलं देऊ शकतात. अंबादास दानवे अनेक वेळा शिंदेसाहेबांना का भेटले? नाही नाही, मी जातो पुढे, पण हा तुम्ही काहीतरी एक फार महत्वाचा गौप्यस्फोट करतायत. गौप्यस्फोट नाही, वस्तुस्थिती आहे. बरं, मी काय ते का सांगितलं? भेटल्यात? पण नाही, तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना? मला 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 माहित नाही. आता नाही, नुसतं भेट नका, राजकारणात बघा आता कसं त्यांना आहे. जर हे माहिती आहे की माझ्याकडे 20 आमदार 40 आमदार आहेत, तर त्यांना हे देखील माहिती असलं पाहिजे ना की खासदार नरेश म्हस्के साहेबांना ते कुठच्या गोष्टीसाठी, मी आदरानं सांगतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिलं हे पण सांगितलं, त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी वाटेल त्या थराला जाऊन टीका करणार नाही, आणि ती माझी संस्कृती देखील नाही. पण त्या का भेटल्या? त्या कधी आमच्या पक्षामध्ये येणार होत्या? ते का उद्धव ठाकरेंवर नाराज होत्या? त्यांना कोण बोलायला पक्षामध्ये देत नव्हतं? याची पण उत्तरं दिली गेली पाहिजेत. दुसरं, अंबादास दानवे साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना किती वेळा भेटले? त्यांनी चंद्रकांत खैरेंबद्दल काय काय सांगितलं? कसं आहे, एखाद्या स्टेटमेंटमुळं एखाद्या कार्यकर्त्याचं राजकीय कारकीर्द बरबाद करण्याचं कोण जर प्लॅनिंग करत असतील, तर मी पण राजकारणामध्ये 25 वर्ष मला झालेली आहेत. मी पॉलिटिकल एथिक्स असल्यामुळं काही गोष्टी बोलत नाहीत. आता या दोघांनी माझ्याबद्दल बोललेत म्हणून या फक्त दोघांबद्दल सांगितलं. हे का भेटले एकनाथ शिंदे साहेबांना?